सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री associated by सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी पूनम न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत। पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये। अकोला महाराष्ट्रातील नुकताच प्रसिद्ध झालेला मराठी चित्रपट सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले महापुरुष यांच्या सत्य घटनेवर आधारित आहे। या चित्रपटासाठी अकोला येथील न्यू रिगल टॉकीज व मिरज टॉकीज दोन शो मोठ्या थाटात सुरू आहे। आज चौथा आठवडा असून सुद्धा यशस्वीरित्या मोठ्या उत्साहात लोकांची चित्रपट पाहण्याची गर्दी होत आहे। त्याकरिता आज बाळापूर येथील पत्रकार तथा समाजसेवक गणेश नथुजी सुरजुसे व पत्नी शारदा गणेश सुरजुसे मिरज टॉकीज मध्ये सत्यशोधक चित्रपट पाहण्यासाठी सहपरिवार उपस्थित होते। पालम तालुक्यातील फरकंडा येथे जयक्रांती हायस्कूल येथे आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी उत्साहाचे सहभागी झाले होते। इयत्ता 5वी ते 9वीच्या मुलांनी वेगवेगळ्या प्रकारच्या खाण्याच्या पदार्थाचे स्टॉल लावले होते। अशा प्रकारे जवळपास मुलांनी 30 दुकाने लावली होती। यामध्ये पाणीपुरी पासून ते गुळाच्या चिक्कीपर्यंत घरातून वेगवेगळे पदार्थ बनवून आणले होते। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गावाचे सरपंच, उपसरपंच, प्रतिष्ठित नागरिक, पालक हे होते। गावातील मान्यवर ग्रामस्थही सहभाग झाले होते। शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी आदींनी मोठा सहभाग नोंदवला होता। आज स्पर्धेच्या युगात टिकाव धरण्यासाठी सदैव अविरत वाचन करणे गरजेचे असून वाचन केल्यास विचारांची खोली वाढविता येते। कारण आयुष्यातील दिशा ठरवण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींनी बालवयापासूनच विविध प्रकारच्या पुस्तकांबरोबर वर्तमानपत्र वाचावे व स्पर्धा परीक्षेत भाग घेऊन भारताचे सुजाण नागरिक बनावे। म्हणून वाचन संस्कृती जोपासणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले। ते खात रोड मार्गावरील शहरालगत असलेले रेल्वे मैदान येथे उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालन महाराष्ट्र राज्य मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण अंतर्गत सोमवारला आयोजित ग्रंथ उत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते। यावेळी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक गुरुप्रसाद पाकमोडे व मोहन बरबडे, भंडारा जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष धनंजय दलाल, महाराष्ट्र राज्य मुंबई ग्रंथालयाचे संचालक अशोक गाडकर, नागपूरचे सहाय्यक ग्रंथालय संचालक नलावडे यांच्यासह अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते। मराठा नोंदणी सर्वेक्षणाच्या कामात शिक्षकांकडून शाळकरी मुलांचा वापर करीत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। सदर धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील गोंडेगाव येथील असल्याची बाब पुढे आली असल्याने मराठा सर्वेक्षणाबाबत संकलित करण्यात आलेल्या माहितीच्या विश्वसतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। या प्रकाराची जिल्ह्यात चर्चा होत असून प्रकाराची माहिती भंडारा जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी व जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती यांच्या लक्षात येताच त्यांनी चौकशीचे आदेश दिले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे। मागील काही दिवसात तरुणांमध्ये महागड्या मोबाईलचे मोठे आकर्षण पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे आयफोनचे अधिकच क्रेज तरुणांमध्ये आहे। दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरातील एक 20 वर्षीय तरुणाने चक्क आयफोनसाठी आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचललं आहे। आई वडिलांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने आयफोन मिळत नसल्याच्या रागातून विद्यार्थ्याने गळफस घेऊन आत्महत्या केली आहे। अनिकेत प्रल्हाद म्हसे असे मृत तरुणाचं नाव आहे। सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। पुण्यामध्ये राज्य उत्पादक शुल्क विभागाने बनावट दारू विरोधात मोहीम राबवली असून त्यांची मोठी कारवाई केली आहे। जुने मुंबई पुणे हायवेवर राज्य उत्पादक शुल्क विभागाने बनावट दारूच्या 60,000 बाटल्या जप्त केल्या आहेत। 600 बॉक्समध्ये लपवण्यात आलेल्या बनावट मद्याची किंमत 21 लाख रुपये इतकी असल्याचं सांगण्यात येते। जुन्या मुंबई मार्गावर असलेल्या मामुर्डी गावाजवळ राज्य उत्पादक शुल्क विभागाने ही धडक कारवाई केली आहे। पुण्यातील हिंजवडी आयटी हब मध्ये अभियंता महिलेच्या हत्याकांडामध्ये दररोज नवे खुलासे होत आहे। इंजिनियर तरुणीच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी ऋषभ राजेश निगम यांनी ज्या मित्राकडून पिस्तूल घेतले होते त्यांनीही
प्रेयसीची गोळ्या झाडून हत्या केली होती। त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं होतं। ऋषभ याने मित्राच्या पावलावर पाऊल टाकत आपल्या प्रेयसीला संपवलं। हिंजवडीतील या घटनेने रविवारी खळबळ माजवली होती। वंदना द्विवेदी असे हिंजवडीमध्ये खून झालेले तरुणीचे नाव आहे। पती पत्नीचे किरकोळ कारणावरून होणारे वाद काही नवीन नाही। अनेकदा पती सोबत झालेल्या वादानंतर पत्नी माहेरी निघून जाते। मात्र छत्रपती संभाजीनगरच्या API कॉर्नर येथील नालंदा कॉम्प्लेक्स मध्ये पती पत्नीच्या वादानंतर जे काही घडले त्याची चर्चा जिल्हाभरात पाहायला मिळत आहे। कारण नवरा बायकोच्या किरकोळ वादानंतर पत्नीने अक्षरशः पतीचं अख्खं घर पेटवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे। शेवटी अग्निशामक दलाचे बंब आल्यावर आग आटोक्यात आली आहे। मात्र आगीत 1 BHK फ्लॅट पूर्णपणे जळून खाक झाला असून आगीचे झळ अपार्टमेंट मध्ये शेजाऱ्यांनी बसल्याचे पाहायला मिळाले आहे। निलगिरीतील उटी जवळील एक विचित्र घटना समोर आली आहे। एका व्यक्तीने निश्चित ठिकाणी लवकर पोहोचण्यासाठी गुगल मॅपचा वापर केला, मात्र त्यामुळे तो चांगला अडचणीत आला आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बातम्यानुसार गुगल मॅप फॉलो केल्यामुळे एका व्यक्तीची टोयोटा SUV पायऱ्यावर अडकली। त्यानंतर पोलीस कर्मचारी आणि स्वयंसेवकाच्या पथकाने मिळून या व्यक्तीला त्याच्या कारसह सुखरूप बाहेर काढला आहे। MIDC वाळूज परिसरात काही कारखानदार कंपनीतील केमिकल मिश्रित पाणी परिसरातील पाझर तलाव तसेच सांडपाणी वाहणाऱ्या नाल्यात सोडले जाते। त्यामुळे परिसरातील पाझर तलाव तसेच जलसाठे मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे चित्र आहे। तसेच MIDC वाळूज परिसरात मोठ्या प्रमाणात केमिकलचा कचराही कारखानदार उघड्यावर फेकून जात असल्याने वायू प्रदूषणाच्या पातळीतही कमालीची वाढ झाली आहे। प्रदूषण नियंत्रण महामंडळाने कडक कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांतून तसेच कामगार वर्गातून केली जात आहे। सह्याद्री सुपरफास्ट मध्ये ते संवाद, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।